परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितं। जय बोलो अकलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंगविवर्जितं परमानन्दसंपन्नं शुद्धचैतन्यलक्षणम् उत्तमा स्वात्मचिन्ता स्यात् देहचिन्ता च मध्यमा अधमा कामचिन्ता स्यात् परचिन्ता धमाधमा। इथेपर्यंत झालं होतं। 5वा श्लोक आहे। काय सांगितलं चौथ्याचा अर्थ? स्वात्मचिंता, चिंता म्हणजे चिंतन, ते विचार, तो विकल्प, ते ज्ञान उत्तम आहे। पुढं देहचिंताच मध्यमा म्हणजे शरीराची चिंता करणं हे निकृष्ट आहे। ॲक्च्युली आत्म्याची चिंतेच्या समोर ते निकृष्ट आहे, पण कंपॅरेटिव्ह आता पुढच्यांच्या तुलनेने त्याला मध्यम म्हणलं। पुढं अधमा काम चिंता स्यात म्हणजे इंद्रिय विषय भोगांची इच्छा ती अधम आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा निकृष्ट आहे। देहाची चिंता करावी लागती, नाईलाज आहे, पण त्याच्या पुढं जाऊन आपण त्या इंद्रियांचं विषय भोग पुरवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी चिंता करतो, तर ते अधम आहे, कारण त्याची गरज नाही आहे आत्म्याला। त्यापुढं सांगितलं परचिंता धमाधमा म्हणजे पराची चिंता करणं निकृष्टात निकृष्ट आहे, म्हणजे अधमात अधम आहे। म्हणजे काय समजलं? पहिला करा चिंता आत्म्याची, त्याच्यानंतर विकल्पात आल्यावर हे देहाला साधनेसाठी जोडण्यासाठी त्याची विकल्प करावे लागतात। त्याच्या पुढं जाऊन ते इंद्रिय भोगांची काय म्हणायचं आता जाऊ दे, खायला प्यायला लागतं त्याची चिंता करायला लागते, ती अधम आहे। पण हे सोडून तुम्ही काय करताय अजून? परचिंता। कोण जेवलं का, कोण आलं का, कोण खाल्लं का, आणि काय कोण गेलं, हे सगळे विचार, कोण चांगला आणि वाईट, हे सगळे परचिंता आहे। ती मोक्ष मार्गामध्ये तुम्हाला महाअधम आहे, नियमाने ती तुम्हाला संसारात फिरवणारी आहे। मग या 4 पैकी किती चिंतन कुठल्या विषयाचं जास्त असतं दिवसभरात आपलं? कुठं जायचं मग? कुठं जायचं मग? तेच की मग त्याच्यासाठीच सांगायला लागलेत की पहिल्यांदा विषय कुठला आहे? उत्कृष्ट विषय दिला आपल्याला स्व आत्मा। मग आत्मा हा विषय घेतला तर तो उत्कृष्ट, त्याचं चिंतन उत्कृष्ट आहे। मग त्या परचिंतेपासून दूर होण्यासाठीच विषय बदला हे सांगतायत। मग कुठले विषय घ्या? तर तुम्हाला पहिल्यांदा शरीराचे विकल्प येतील। ध्यान करायला बसल्यावर सगळ्यात पहिल्यांदा शरीर त्रास देतं, मग त्या शरीराकडे उपयोग देऊ नका। आता ते त्यागी ध्यान करतायत, भगवान ध्यान करतायत, त्यांना नाही का आपल्यासारखं शरीर आहे ना, पण आपलं लक्ष शरीराकडं आहे आणि त्यांचं लक्ष आत्म्याकडं आहे। त्यामुळं शरीर तर समान आहे, पण तरीसुद्धा ते शरीर आपल्याला त्रास देतं असं आपल्याला वाटतं, किंवा देतं पण नाही असं नाही। तुम्ही एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसला तर ज्याला सवय नाही आहे त्याला ते शरीर त्रास देणार, पण म्हणून सोडल्यावर कधी ध्यान होणार? आम्ही चालत चालत ध्यान करतो, आम्ही खात खात ध्यान करतो, झोपून ध्यान करतो। कधी सांगितलं हां बाबा तुमच्या शरीराला शक्यच नाही आहे बसणं वगैरे, फार रोगी झाल्या अशा कंडिशनमध्ये झोपून ध्यान करा म्हणून पण सांगितलं, पण चांगल्या माणसांनी पण तोच उपदेश ग्रहण केला, झोपून ध्यान करायला सांगितलं आहे। खरोखर काय करावं, काय करायचं
मग ते त्याच्यासाठीच हे स्तोत्र सांगितलं की आत्मा काय आहे ह्याचा परिचय करून घ्यावा लागतो. मग मी आत्मा आहे म्हणजे आजपर्यंत आपण मानलंय या शरीराशी जोडलेला तो मी आहे. पण असं नाही आहे, कारण तुम्ही याच्या पूर्वभावात कुठंतरी होता मान्य आहे का नाही आहे? होतो, पूर्वभावात होतो, या भावात आत्ता आहे, ह्याच्या पुढं मेल्यावर पुढच्या भावात कुठंतरी जातो ना जीव. म्हणजे पुनर्जन्म तर मान्य आहे तुम्हाला. म्हणजे जीव आहे तो सगळीकडं नित्य आहे, जीवाचा नाश होत नाही. मग ज्या अर्थी या सगळ्या पर्यायामध्ये कोणीतरी कॉन्स्टंट आहे, ही पर्याय म्हणजे हे शरीर नश्वर आहे, नष्ट होणार आहे, तर त्या पर्यायात असताना सुद्धा ही पर्याय म्हणायचं. मनुष्य आपली ही आता एक पर्याय, मागच्या भावात समजा आपण तिर्यंच देव काहीतरी होतो, ती पर्याय म्हणायचं. त्या पर्यायात सुद्धा त्याच्यापासून जो वेगळा होता तो इथं आलाय आत्ता. मग या पर्यायात जन्मला तो पण पूर्वी होता, आत्ता आहे, आणि तोच पुढं राहणार आहे ना, तो मी आहे. मग मी या शरीरात आलो म्हणून या शरीराला मी म्हणतोय, ते माझं म्हणतोय, पण त्यामुळं आत्मा मिळाला नाही आजपर्यंत आपल्याला. म्हणून आता ध्यान करताना हा विचार करा की जो मी पूर्वीपासून होतो, जो मी अनंत काळापर्यंत राहणार आहे, तो मी कोण आहे? हे शरीर, हे अतुल मी राहणार आहे का पुढच्या भावामध्ये? मग तो मी नाही आहे, मग मी कोण आहे? म्हणजे एक भाव भासना आहे, शेवटी ती एक फिलिंग आहे. तो निर्णय तुम्हाला करावा लागतो. म्हणजे आचार्यांनी त्यांनी अनुभव केला आणि त्यांनी सांगितलं की मी कसा अनुभव केला आहे. पण तुम्हाला जरी म्हणलं ना, उदाहरण दिलं, साखर दिली आणि मी सांगितलं गोड आहे, आता मी गोड एक्सप्लेन कसं करू? एखादं चीज मी खाल्ले, समज गुलाबजामुन खाल्लं, वडी खाल्ली, ते एकदम डिलिशियस आहे, पण तुम्हाला मी सांगणार कसं त्याच्याबद्दल? होऊ दे ना. पहिल्यांदा एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतेय मी की जो अनुभव आहे तो स्वतःच घ्यावा लागतो. त्यांनी अनुभवला आणि त्यांनी सांगितलं, सगळ्या परीने त्यांनी बेस्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे आचार्यांनी. पण तरीसुद्धा तुम्ही जोपर्यंत तो अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. म्हणजे मी कितीही सांगितलं साखर अशी गोड असते, इतकी असते, काय समजणार आहे तुम्ही जोपर्यंत त्याला टेस्ट करत नाही तोपर्यंत. मग तसंच इथं पण आत्मा आपल्याला दाखवलाय असा असतो, त्याचा अनुभव असा असतो, असा तुम्हाला आनंद देणारा असतो, हे सगळं सांगितलं आचार्यांनी. पण तुम्हाला पुढं जाऊन प्रॅक्टिकल करावं लागणार. चिंतन जर करायचं म्हटलं, दिवसातून तुम्ही चिंतन स्वतःच्या आत्म्याबद्दल चिंतन करायला बसला तर तिथं काय विचार यायला पाहिजेत, आपण कशाचा विचार करावा? कारण आपण संसारात असताना इतके काही विचार असतात, ज्यावेळेला तुम्ही डोळे उठता त्यावेळेला तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टीच मला सोडत नाही आणि तुम्ही चिंतन मला सोडत नाहीत म्हण. हा, मला सोडत नाही. आणि मी आत्म्याचं चिंतन करायला बसलो तर मी काय आहे, किंवा जसं तुम्ही म्हटला की पूर्वभावात काय होतं काय नाही, पण ॲक्च्युली काय करायचं, आत्म्याचं चिंतन करायचं म्हणजे आई हे देखील आहे ना, त्या गोष्टी आपल्याला सोडत नाही. हो ना, म्हणजे बरोबर आहे. हे अनादीचे संस्कार आहेत आपले, सगळ्या परिवारात, संयोगात, ह्या शरीरात राहून त्याचेच विकल्प करण्याची अनादीची सवय आहे. पण ती बदलल्याशिवाय पुढं सरकता येणार नाही आहे. म्हणजे माझं ध्येय मोक्ष आहे, माझं ध्येय सुख आहे, माझं ध्येय आत्मानुभव आहे. मग तुमचं ध्येय हे आहे तर तुम्ही संसार करत करत किंवा मी संसारातच लक्ष देऊन आत्म्याला कसं मिळवणार? संसार होत राहणार आहे, नाही असं नाही. त्याला सोडा म्हणा ना, त्याला पकडा पण म्हणत नाही आहे. म्हणजे संसाराची क्रिया तर चालू राहणार आहे, पण त्यात पण तुम्हाला हा अनुभव आहे मी मनुष्य आहे आत्ता, त्याच्यासाठी काय करताय तुम्ही? मी संसारी आहे, किती अवघड आहे माझ्यासाठी मनुष्य हा अनुभव करणं. सहज अनुभव चालू आहे तो. मग मी संसारी हा विकल्प आपण धरून ठेवला आहे, तो विकल्प सोडा ना, आणि मी निसंसारी, मी आत्मा आहे हा विचारपूर्वक तुम्ही ध्यान करायला बसा. म्हणजे आपण ध्यान करताना सुद्धा सगळ्या परिवाराला आणि त्या बोझ्याला धरून बसलो, त्यामुळं मग विषय मिळत नाही आपल्याला मी कोण आहे तो. जसं म्हटलं मी वडील आहे, मी पती आहे, हे चिंतन करायला तुम्हाला काय करावं लागतं? असं ध्यान करावं लागतं, सगळ्या विषयाला दूर करावं लागतं, मी पती आहे, मी पती आहे, काय म्हणून तुम्हाला करावं लागतं? सहज अनुभव आहे ना तो एक. मग तसंच सांगितलं इथं सुद्धा, जस्ट विषय चेंज करा. आता
तुम्ही आजपर्यंत सगळे रिलेशन्स म्हणा, सगळे अनुभव म्हणा या शरीराकडून केले. आता त्या शरीराला जरासं थोडं वेगळं ठेवा आणि त्याच्यातली रहित कोणीतरी आहे ना, तो मी आहे. मग तो कसा मी आहे ह्याचा विचार करायचा प्रयत्न करा. येणार, प्रयत्न केल्यावर येणार. आजपर्यंत माहीत नव्हता विषय म्हणून दूर आहे आपण, पण सतत हॅमर करा ना. आज दिवसभरामध्ये तू हे चिंतन कर, मी शरीर नाही आहे तर मी कोण आहे, मी जर मनुष्य नाही आहे तर मी कोण आहे. असं जरासं आपण आजपर्यंत बघितलं नाही आहे त्या विषयाला, म्हणून त्याला द्यावं लागतं, थोडंसं डायरेक्शन द्यावं लागणार. पहिला लगेच होणार असं पण नाही आहे, पण प्रयत्न तर करावे लागणार. त्याच्यासाठी थोडा वेळ ध्यानाला द्यायचं. तुम्हाला विचार येणार इतर, म्हणून ध्यान सोडू नका. पुन्हा उपयोग लावा, पुन्हा भरकटणार, पुन्हा उपयोग लावा. हे करावं लागणार. जसं मी काल उदाहरण दिलं तिथं, की मुलगा आहे छोटा आणि त्याला माती खायला आवडती. ते बाहेर माती खायला लागलं, तुम्ही काय करताय, उचलून आत आणताय. परत ते कुठं भेटतंय, माती खातानाच भेटते, म्हणजे बाहेरच जाते. म्हणजे असंच आहे ना, मन पण काय करतंय हो आपलं, सतत बाहेर पळतंय. मग त्याला जोडावं लागतंय आपल्याला आणून परत. जाऊ दे, परत जाणार ते विषयांमध्ये, पण म्हणून तुम्ही नाही मला होतच नाही असं म्हणून सोडलं तर कधीच होणार नाही ध्यान. म्हणजे ज्यांनी मोक्षाला गेले ते याच मार्गाने गेले, तर मला सुद्धा हाच उपाय आहे. म्हणजे मोक्षालाच जाण्यासाठी नाही, आत्ता वर्तमानात सुख भोगण्यासाठी. कारण ते वर्तमानात सुखी झाले होते म्हणून भविष्यात अनंत सुखाला प्राप्त झाले. पण मी आजच सुख भोगायला तयार नाही आहे, अजून आम्ही संसार सोडल्यावर मग सुखी होणार असं म्हणलं तर. ज्याला संसारातच आनंद मिळाला, संसार करत असतानाच आत्म्याचा आनंद मिळाला, तोच संसार सोडण्याचा विचार करतो. जो असा विचार करेल की संसारात दुःखच आहे, आम्हाला होत नाही, तो कसं पुढं सरकेल सांगी. आणि कदाचित तो जरी म्हणेल की मी दीक्षा घेतो आणि मग अनुभव करतो ना, तो भरकटणार. कारण तुम्ही कशासाठी अनुभव करताय हो, म्हणजे संसारापासून पळण्यासाठी, ते दुःख नष्ट करण्यासाठी. म्हणून म्हणजे ध्येय परत संसारच राहिला आपलं. नको मला हे संसार आता करायला म्हणून मी धर्म करतो असं नाही. तुम्ही संसारात आहात, सगळ्या क्रिया करताय, जबाबदाऱ्यांमध्ये आहात, तरीसुद्धा तिथं अनुभव हा करा, या सगळ्यापासून मी वेगळा आहे. करावं लागणार, करताना होणार, अवश्य मिळणार अनुभव आपल्याला, नाही असं नाही. फक्त एक कदम पुढं टाकावं लागणार. त्याच्यासाठी थोडंसं ध्यानाला बसून बघायचं, 5 मिनटं 10 मिनटं. तर त्याच्यामध्ये आहेत यूट्यूबवर वगैरे. तुम्हाला जर पहिल्यांदा कळत नाही आपण कसं करायचं, तर त्याच्यामध्ये रूपस्थ ध्यान म्हणून अनेक मिळतील तुम्हाला व्हिडिओज. मग त्याच्यामध्ये ऐकून करा ॲटलिस्ट. त्यांनी आपल्याला गाईड केलं आहे की कसं करायला पाहिजे. मग पहिल्यांदा आपण भगवंतांचं दर्शन करतो, तर त्या भगवंतांची प्रतिमा आणा डोळ्यासमोर. मग ते का सुखी आहेत, मग ते त्यांचं चिंतन काय आहे, त्यांना इतका आनंद का प्राप्त झाला आहे, ते काय अनुभव करतायत, हे सगळं त्यात सांगून मग त्यांनी आपल्यावर घटवलं. म्हणजे आपण पण तसेच आहोत, जीवच आहोत, काय वेगळं नाही आहे. शरीराकडे थोडी बघायचं आहे, त्यांचं शरीर चांगलं, त्यांची पर्याय चांगली, ह्याचं नाही चिंतन. त्यांचा जीव जसा आहे तसाच जीव माझा पण आहे. मग त्यांना ती दशा प्राप्त होऊ शकते, मला का नाही होऊ शकत. भलेही लगेच नाही होणार, पण अवश्य होणार. मग त्यांना आत्ता त्या ज्या पण पर्यायात होते त्या पर्यायात त्यांनी सुख भोगलं आहे, तर मी पण माझ्या आत्ता वर्तमानातल्या पर्यायात सुख भोगू शकतो. म्हणजे याचं कॉन्फिडन्स आणायचं आणि थोडंसं बसायचं. ध्यानाला एकदा बसायला सुरुवात करा तर ध्यान सोपं आहे, सुलभ आहे, होण्यासारखं आहे. होणारच, अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही संसारातले इतके काय म्हणायचं असिद्ध गोष्टींना सिद्ध करायचा प्रयत्न करताय, इतक्या महान कष्टातनं बाहेर पडत आहे. इथं तर किती सुलभ कला आहे. मग ही फक्त अपरिचित असते म्हणून वाटते की आपल्याकडनं होणार नाही, होत नाही, कसं कळणार, कसं जमणार. पण पुढं सरकायचं थोडंसं. आज तू ध्यान कर, तुला होणार अनुभव. म्हणजे हळूहळू का होईना, पण ॲटलिस्ट ज्ञानाला शांती, थोडंसं ज्ञानाला एकाग्रता तरी येऊ दे ना. आपण सगळं ज्ञान भरकटत बाहेर ठेवतोय आणि ध्यान होऊ दे म्हटलं तर नाही होणार. म्हणून त्यांनी इथं तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. पहिल्यांदा चिंतन करा आत्म्याचं, मी आत्मा आहे, मी या सगळ्यापासून भिन्न आहे, मी ज्ञाताद्रष्ट आहे, मी नित्य सुखी आहे. एवढ्या गोष्टींवर चिंतन करा. मी सुखमयच आहे. आणि मग प्रत्येक प्रसंगात आठवायचं आपण. तुला आजपर्यंत आयुष्यामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग आले असतील, सांग त्या समयामध्ये तुझं सुख कुठं गेलं होतं. ज्या समयात तुला दुःख झालं होतं, मग दुःखी का झाला.
का? Attachment. त्याच्याबरोबर जोडले गेलो होतो ना आपण. त्या दुःखाकडेच लक्ष होतं, सुखाकडे लक्ष नव्हतं. मग हेच सांगायचं आहे की अशा अनेक पर्याय आहेत तुमच्या या जीवनामध्ये आणि याच्यातल्या काहीच पर्यायामध्ये दुःख आहे. सगळ्या पर्यायात दुःख नाही आहे. मग तिथं सगळ्या पर्यायामध्ये सुख स्वभाव आहे आणि तो तुमच्याबरोबर कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही फक्त उपयोग इकडं देताय, बाहेर दृष्टी टाकताय म्हणून दुःखी होत आहे. तोच उपयोग त्याच समयामध्ये जर आतमध्ये दृष्टी घातली तर सुख मिळणार. तुमचं दुःख काय असतो? समजा काय लॉस झालं, काहीतरी घरामध्ये रोग झाला, कोणाला इष्टवियोग झाला, हे तुमचं दुःख एवढं इतकं छोटंसं आहे. त्या मुनिराजांवर उपसर्ग झाल्यावर त्यांना दुःख काय असतं माहिती आहे? डोक्यावर जळती शेगडी ठेवली. सांग काय झालं असणार? दुःख होतं का सुख होतं हे सांग. क्वेश्चन मार्क. अनुभव होता. त्यावेळेस त्यांना सुख होतं का दुःख होतं? दुःखी म्हणता येत म्हणता येत नाही. ठेवून घ्या बघ डोक्यात. मनाला पण तिथं त्यांना ती इजा हा शरीर रे भैया, जळायला लागले शरीर म्हणल्यावर सुख आहे का दुःख आहे? असा हात जाळून बघ बघू जरासं. स्वतः दुःख झालं असेल नाही असेल पण त्यांना जे होत होतं त्यांना बाकीच्यांना ते दुःख होत होतं. हा बाकीचे नाही, मला त्यांना सांग. ज्यांच्या डोक्यावर शेगडी ठेवली त्याला सुख होतं का दुःख होतं? दुःख होतं. मग मोक्षाला कसं गेले ते? दुःखी जीव मोक्षाला जातो का? त्याच्यावर त्यांनी फक्त केली. मग हे सांगायचंय की दृष्टी आपण तिकडं देतो ना, मग दुःख तुम्ही शरीराला दुःख झाल्यावर मी दुःखी म्हणताय हेच चुकतंय ना. मग मी सुखी आहे हा अनुभव तुम्हाला सुख देणार आहे. मग बाहेर भलेही शरीराला विपरीत परिस्थिती असू दे तरी सुद्धा, म्हणजे त्या 3 पांडव 5 पांडवापैकी 3 पांडव पण मोक्षाला गेले. मग त्यावेळी सुद्धा त्यांची शेवटची परिस्थिती काय होती? त्यांच्या अंगावर असे तप्त दागिने घातले होते, असे लाल बुंद तापवलेले दागिने, गळ्यात मुकुट, हातात काय म्हणायचे ते बंद, बाजूबंद वगैरे, हे सगळे मेटलचे दागिने आणि असे ते लाल तप्त तापवून घातले होते अंगात. काय झालं असणार? म्हणजे आपल्याला वाटते त्यांना किती दुःख आहे, किती त्रास झाला असेल शरीरामध्ये, पण त्यांनी सुखाचाच अनुभव केला म्हणून मोक्षाला गेले. त्याच्या निमित्तात ते कर्म त्यांचे नष्ट झाले. आपण त्या कर्मांकडं दृष्टी देतो, त्या शरीराकडं, त्या दुःखाकडं, त्या प्रतिकूलतेकडं, त्या लोकांकडे ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्याकडे दृष्टी देतो, म्हणून आपण दुःखातच राहतो. मग त्या समयात या सगळ्याला मी जाणतोय याच्याकडे दृष्टी देणारा मुक्त पण होऊ शकतो. मग एवढंच करायचं आहे तुम्हाला. पण संसारात जे काही तुम्हाला थोडेसे ऑब्स्टॅकल्स येत आहेत ना, थोडेसे दुःख होत आहेत ना, त्या समयांमध्ये तुम्ही फक्त मी सुख स्वभावी आहे म्हणा की त्यातनं बाहेर पडायचं आपल्याला लगेच कला मिळते. असं होतं कोणाचं सांगू? परवा सांगितल्यासारखं गोपालदासजी बरैया, ते होते ज्ञानी होते, स्वाध्यायी होते आणि प्रवचन करायचे कुठं कुठं जाऊन, आणि त्यांची बायको होती ती खास्ट होती म्हण, कजाग होती म्हण, भोगी होती, कशाई होती भयंकर. मामा ऐकू येते का माझं? जवळ या, इथे या की जवळ, माझ्या ऐकायला मिळते. जवळ जाऊ. तुमची स्टोरी सांगायला जवळ बसा. अजून जाऊ. हा, तर पुढे जाऊ. तू घे ना. पुढे जाऊ. तिथं पुढे जाऊ. मी ठेवतो. उचलून घे की भैया, उचलून घे खुर्ची. तर त्या पंडितजींची बायको होती ती फार क्रोधी होती. काय थोडी गोष्ट झाली तर क्रोध करायची आणि त्यांना म्हणायची की स्वयंपाक तुम्हीच करायचा. तिचा हुक्का भरून द्यायचा त्यांनीच, ती हुक्का पित होती. आणि त्यातनं जाऊन परत ते पाठशाळेमध्ये जाऊन शिकवणार, ट्रेननी जाणार, कुठं ते जाणार गुरुकुलामध्ये तिथं शिकवायला, आणि परत ट्रेननी घरी येणार, असं त्यांचा कार्यक्रम होता. आणि त्याच्यामध्ये ती बायको त्यांना रोज काय ना काय त्रास द्यायची. असं तर ते इतके खुश होते सांग संसारामध्ये. का सांग? अशी बायको मिळाली म्हणून. मग म्हणजे ते त्यांचे जे शिष्य होते ते काय म्हणाले की किती तुम्हाला त्रास आहे, किती प्रतिकूल आहे तुमची बायको, तर तुम्ही का सोडून देत नाही तिला? त्यांनी काय सांगितलं? हां, तिच्या निमित्तात म्हणले की माझी भरपूर निर्जरा होते, म्हणजे तिच्यामुळं मी जास्त वेळ मंदिरात राहतो.
म्हणजे जास्त स्वाध्याय ध्यानामध्ये राहतो, करणार घरातलं सगळं काम पटापट करणार आणि लवकर मंदिरात येणार आणि उशिरा घरी जाणार, असं करत होते. मग तिच्यामुळं मी इतकं स्वाध्याय केला, इतकं ध्यान केलं, इतका उपयोग लावलाय ना, सगळे माझे कर्म नष्ट व्हायला लागले. त्यामुळं ती माझ्या आत्मस्थिरतेसाठी म्हणून सहाय्यक आहे. एवढं त्यांनी तिच्याबद्दल विचार होते बरं का, नुसते शब्द नव्हते. त्यामुळं मी तर तिचा उपकारी आहे. तिने माझ्यावर इतके महान उपकार केलेत, अशी त्यांचे भाव होते. म्हणजे शेवटी पाहण्याची दृष्टी आहे. जे काय संसारात आपल्याबरोबर घडतंय ना, त्याला आपण दुःखरूप प्रतिकूल असं पाहतो तर नियमाने दुःख भोगणार. आणि मी केलेलं आहे ना, तर मला हे भोगावंच लागणार आहे, नष्ट होणार आहेत, हे काही समयासाठी आहे, हा विचार करा ना. लगेच तिथं उदय बदलणार तुमचे. म्हणजे मी त्यापासून भिन्न जाणणारा आहे. ते उदय थोड्या वेळासाठी असतात, कायमचे नसतात. काही समयाचे म्हण, काही तासाचे म्हण, काही दिवसाचे म्हण, एवढेच उदय असतात. पण त्याला आपण लाईफ लॉंग ओढतो. मग मला किती त्रास आहे, किती दुःख आहे, असंच आहे. म्हणजे याचा विचार तुम्ही जेवढा काळ जास्त दीर्घ करणार, तेवढा काळ तुम्हाला भोगावं लागणार. काय सांगा, पतिवियोगाचं दुःख किती दिवस हो. असं आम्ही गुरुवियोगाचं दुःख किती भोगलं. म्हणजे एका समयात निघून गेले माहिती गुरु आमचे, पण आम्ही किती दिवस त्यांना सोडू शकलो नाही विचारातून. आत्मचिंतन करत असताना देखील हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे की आपण आत्मचिंतन करायचं कशाबद्दल. ओ मा हे ऐका, की आत्मचिंतन आपण करायचं कशाबद्दल, काय विचारात गोष्टी घ्यायच्या. आता स्वतःला आपण सुखी करायचं आहे, त्या बाबतीत आपल्यावर संसार देखील आहे, संसाराच्या गोष्टी देखील सुखी करायचं नाहीये, हेच तर मी सांगतेय. सुखी मी आहे. नाही, सुखी मी आहे खरं, की जसं सांगितलंय की बाबा आत्मचिंतन, तुम्ही आत्म्याबद्दल जेव्हा चिंतन करता तर नक्की कुठल्या गोष्टींवर, म्हणजे कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा आणि काय विचार करायचा. हातावर हात ठेव, मी सांगते तसं विचार कर. डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर थोडा वेळ 1 मिनिटासाठी ध्यान करून बघू आपण, प्रॅक्टिकली समजेल आपल्याला. ठेवा, हातावर हात ठेवा, डोळे झाका. जाणण्याचा प्रयत्न करा. मी शरीररहित जीव आहे. शरीर जड आहे, पुद्गल आहे, अचेतन आहे. मी जीव चेतन आहे, ज्ञानवाला आहे. शरीरामध्ये ज्ञान नाहीच, जाणण्याची शक्ती नाहीच. पण मी तर जाणतो आहे. मी कोण आहे? शरीर नाहीच. शरीरापासून भिन्न जाणणारा जीव आहे. मी नित्य सुखी आहे. सुख हा माझा स्वभाव आहे, तो स्वाधीन आहे. इंद्रियाने मला सुख नाही. इंद्रियांच्या भोगाने, विषयाने, बाह्य पदार्थाने मला सुख नाहीच. माझे सुख अनादि अनंत आहे, माझ्यामध्येच आहे. या जीवाला मरण नाहीच. शरीर नश्वर आहे, मी नाहीच. मी तर शाश्वत आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. मी कोण आहे? हा मी डोळ्याचा विषय नाही. डोळ्याने आत्मा दिसत नाही. स्पर्शाने आत्मा पकडीत येत नाही.
आत्म्याला स्वाद नाही, गंध नाही, शब्दाने आत्मा दिसणार नाही. हा आत्मा तर अमूर्तिक आहे, निराकार आहे, ज्ञानगम्य आहे. ज्ञानानेच पहा. मी जाणणारा आहे. ओम. काय समजलं? आपण ज्याला पाहतो ते सगळं जड आहे. तुम्ही इंद्रियांच्या द्वारे पाहायला, ऐकायला, पकडायला जाताय, ते जे जे इंद्रियातून पकडणार ते सगळं मी नाही आहे. आणि त्याला मी आजपर्यंत मी मानलंय. म्हणून बस विषय बदलायचा आहे तुम्हाला. जसं म्हणलं, कालच उदाहरण सांगितलं की तो भिकारी असतो, रस्त्याच्या बाजूला बसलेला असतो. सांगा. आणि त्याला 3 दिवस त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं. त्यामुळे इतकी दुःखी, इतका भुकेलेला असतो, इतकं त्याला त्रास असतो शरीरामध्ये आणि रस्त्याच्या कडेला पडलेला असतो, दुःखी कष्टी अशा हालतमध्ये. आणि रडायला येत असतं त्याला, इतकं त्याची हालत खराब असते. आणि त्याच वेळी काय झालं, एक सेठजी ज्यांच्याशी त्याची ओळख नाही, काय नाही, आणि ते रस्त्यावरनं जात असताना एका सालीवरून, केळीच्या सालीवरून ते जस्ट घसरले आणि त्यासमोर पडले. ते पडले की याला बघून हसू आलं भिकाऱ्याला त्या. मग तिथं विचारले त्याच्या शरीरामध्ये भूक होती का नव्हती, त्याला दुःख होतं का नव्हतं, इतक्या वेदना होत्या, इतकी भूक, इतकं आकुळ व्याकुळ झाला होता, पण हसला कसा काय? विषय बदलला ना. म्हणजे तुम्हाला फक्त उपयोग बदलायचा आहे. हो, याच्यामध्ये वेदना होणार, ह्याच्यामध्ये त्रास होणार, सगळी प्रतिकूलता येणार, सगळं भोगायला मिळणार ह्याच्या निमित्तात शरीराच्या. फक्त उपयोग बदलावा लागतो त्यावेळेस. जेव्हा त्रास व्हायला आहे ना, तेव्हा प्रयत्न करून बघ एका क्षणासाठी की मी ह्याच्यापासून वेगळा जाणणारा आहे. भूक लागली असेल कधीतरी, अशी भूक तीव्र, आणि तुला काम करायचं आहे, त्याच वेळेस तुला वेळ नाही मिळणार आहे. काय होतंय, त्या बॉसची वैर करू नकोस त्यावेळेस. कसला आणि ते समोर आलेला क्लायंट म्हण काय तुला अडकवलेला असेल जे, मग त्याच्याविषयी वैर करण्यापेक्षा, म्हणजे कोणाशी आपण द्वेष करतो त्याच्याऐवजी हे माझा उदय आहे आणि त्यावेळेस मी जाणणार आहे, एवढं चिंतन करून बघ, तर तेवढ्या समयासाठी तरी निर्जरा होती आपली. भूक नष्ट होत नाही, पण झाली. होय, समर्पण. बऱ्याचशाच वेळी असं होतं की काम करत असताना आपण की बाबा विचार करतो, आता माझं काम झालेलं आहे, मला दुसरं कुठलं काम येऊ नये, असं आपण विचार करतो. एका दुसरं काम येतं आणि ह्या वेळेला का आलं असं आपण विचार करतो की ज्याला माझं काम संपायची वेळ झालेली आहे एका दिवसात. पण आपण असा विचार करतो की हे शेवटच्या मोमेंटला आलं आहे काम आणि मला हे आताच करायला पाहिजे, कुठनं भेटला. पण त्यावेळी आपण काय विचार करतो, हे मी उद्या करतो, नाही, पण समोरचा म्हणतो मला आता 5 मिनिटात करून पाहिजे. पण तिथं जर तुम्ही स्वतःहून शांत राहिला आणि चला बाबा एक 10 मिनिटं आपले जास्ती जातील आणि आपण करूया, पॉझिटिव्हली घेतला तर ते काम 5 मिनिटात हे होतं तुमचं. जर तुम्ही करून दिला तर तुम्हाला एक अनुभव काय येतोय की बाबा माझं काम झालेलं आहे आणि मी दुसऱ्या गोष्टींसाठी मोकळा होतो. समोरचाही व्यक्ती सॅटिस्फाय. कोणाचं चिंतन करायचं त्यावेळेस, कोणाचं चिंतन करायचं त्यावेळेस, त्यावेळी आपल्या क्षमतेबद्दल किंवा आपल्या विचारांवर कंट्रोल. त्याला सुख व्हावं म्हणून नको, मला दुःख न व्हावं म्हणून नको. सुख व्हावं म्हणून नाहीये, पण एक जबाबदारी म्हणून किंवा त्याच्यानंतरचं जे मिळणार. बरं, म्हणजे करावं लागणार आहे तुलाच. म्हणजे काम, त्याला काय म्हणायचंय, काम करत असताना संपलंय काम, आता बस रिलॅक्स व्हायचा, आनंद भोगायचा, असं रेडी पोझिशनमध्ये तू. आणि त्याच वेळी समोरून काम आलं की आता हे करून पाहिजेच, त्यावेळेस काय होते विचार, नको मला हे जॉब करायला सोडून देऊ, असं नाही येत विचार. येतात पण काय एक क्षणिक
गोष्ट असते आणि ती जर होऊन गेली ना त्याच्यानंतरचा जो अनुभव मिळणार असतो तो फार असं कधी परत आली ना कंडिशन तर असा पहिला विचार कर, मला हे असलं पराधीन काम करायचं नाही, मला स्वाधीन अनुभव करून आनंदात भोगायचं बास, मला गुणी दीक्षा घ्यायची, मला मोक्षाला जायचं, एवढं विचार एकदा कर बघ, ते समोरचा म्हणेल जा झोप जा. म्हणजे आपले उत्कृष्ट परिणाम आपल्याला फळ देतात. आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगायला लागलाय एवढा जरी तुम्ही विचार केला तर काय म्हणतात तशा प्रकारे हे भाव तो जो माणूस आहे इथं नाही आहे, पोचते दुसऱ्या कंट्री देशात आहे, तरी पण एक अशी ताकद आहे की जे त्या माणसालाही समजतं आणि असं होऊन जातं की बाबा तोच म्हणतो आज राहू दे उद्या केलंस तरी चालतंय, थोड्या वेळाने तेच सांगतात. सुरुवातीला म्हणतात की मला लगेच पाहिजे काम करून, पण आपल्या भावना पोचल्या की असते असं. म्हणजे आपली विशुद्धी जेवढी असेल ना ज्ञानाची तेवढं फळ चांगलं मिळतं. आपण तेच क्लेश केले, त्यांच्याविषयी कशाय केले, त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला नाहीच, द्वेष केला, मी करणारच नाही असं वगैरे कुठनं आला, असं जर त्रागा करून तुम्ही काम करायला बसलं तुम्हालाच जास्त त्रास आहे, ते तर करायला लावणारच असं. म्हणून सांगायचंय शेवटी उपयोग बदलायचा आहे. हो, तुम्हाला करायचं आहे ना, जे पण तुम्हाला संसारामधल्या कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा त्रास होतोय ना त्यावेळेस हेच अनुभव करण्याचा प्रयत्न करा की हा उदय मी जाणतोय. थोड्या वेळासाठी का असे ना त्याच्यापासून आपण भिन्नतेचा अनुभव केला तर सुख आहे तिथं. मग असं ते करत होते गोपालदासजी बरैया. मग ते असं नाही अडून बसले की कुठनं अशी बायको मिळाली, उलट तिच्या निमित्तात त्यांचं इतकं आत्मकल्याण झालं, इतकं ते सुखी झाले आणि प्रत्येक वेळी ते म्हणाले ही माझी उपकारक आहे, हिच्यामुळं मी संसारामध्ये अडकलो नाही, संसारात मोही झालो नाही, संसारापासून अलिप्त राहू शकलो. आपल्या बाबतीत पण तेच आहे, काय वेगळं आहे मामा, काय वेगळं आहे? हो ना, तुला काय वेळ झालाय का अजून? तुला आत्ता झालं तरी पण देर आहे दुरुस्त आहे. आणि तसं वागलं तर त्यांचे जे कष्ट होते तसे काय मला नाही, भरपूर कष्ट आहेत त्यापेक्षा अधिक आपल्याला. ते स्वाधीन होते, आपण पराधीन आहे. मी सुखी आहे. तुम्ही जे सांगितलं मगासपासून ते खरोखर जिथं स्वाध्याय ध्यान आहे, जिथं आत्म्याचा परिचय आहे ना तिथंच सुख आहे. बाकी कुठल्या गोष्टीमध्ये सुख नाही आहे. त्यांना काय ते जॉब करायला लागत होतं म्हणून सुख आहे असं, दुःख आहे असं नाही. ती तशी बायको मिळाली होती म्हणून दुःख आहे असं नाही. आपल्यात विचारातून दुःखी आपण जास्त असतो आणि त्यांनी त्या विचारालाच जिंकलं होतं. बाकी सगळे पाहणाऱ्यांना वाटत होतं की किती यांना त्रास आहे, पण त्यांच्या विचारातच नव्हतं ते. मग हेच करायचं आहे आपल्याला. पण ध्यान करायला बसतो त्यावेळेस विचाराने दुसऱ्याशी जोडलेले असतो म्हणून ध्यान होत नाही. मग तेवढेच विचार बदला ना की जिथं मला दुःख होतंय, कष्ट होतंय, आता मला हे करायचंय ते करायचंय, इतकं काम राहिलंय, हे विचार घेऊन ध्यानाला बसल्यावर तुम्हाला कोणाचा अनुभव होणार आहे आणि कुठलं सुख होणार आहे? म्हणून 5 मिनिटासाठी सगळ्यांनी रहित व्हा आणि म्हणून एक भगवंतांची प्रतिमा आणि एक माझा आत्मा एवढंच मला दिसू दे. मग ते का सुखी आहे, ते कसे काय अशा अवस्थेला प्राप्त झाले, ते का संसारात नव्हते का, त्यांच्याकडे धनवैभव नव्हतं का, त्यांना काही व्याप नव्हता का मागं, ते काय जॉब नव्हते करत. पण चक्रवर्ती राजा म्हणल्यावर आपल्यापेक्षा किती मोठा व्याप त्यांच्याजवळ तर. पण तशातून पण ते आत्मकल्याण करून मोक्षाला जाऊ शकले. मग माझ्याजवळ माझा संसार काय फार मोठा आहे का त्यांच्यापेक्षा? 6 खंड होते त्यांच्याजवळ, तुझ्याकडे किती आहेत? एक लँड आहे, खंड. म्हणजे आपलं एवढंच आहे तुटपुंज, तर आपण त्याच्यामध्ये किती आकुलित होतोय, किती त्यात अडकतोय. म्हणजे करायला पाहिजे. शेवटी आपण एवढा मोक्षाचा पुरुषार्थ आज नाही करू शकत आहे, पण घरात राहून सुद्धा आपण आत्म्याचा विचार, आत्म्याचा अनुभव करू शकतो आणि त्याच्यातून सुख आहे. त्या गोष्टीची प्रचिती आली आहे. कारण कसं व्हायचं की कामात असताना किंवा ऑफिसमध्ये असताना बऱ्याचदा होतं, हे नॉर्मल आहे की बाबा आपल्याला वाटतं की तुम्ही एवढं काम करत आहे पण त्याचा मोबदला मला मिळत नाही आहे. पण असं नाही आहे, तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. काय तुम्ही जर शांत असाल, तुम्ही जर त्या गोष्टीमध्ये एक्सप्रेसिव्ह नसाल, की जसं काही जण म्हणतात मी एवढं काम केलं आहे, मॅनेजर समोर जाऊन म्हणतात मी एवढं काम केलं आहे, तुम्ही मला पुढचं
पद का देत नाही. तर ते जे म्हणणारे असतात ते एवढ्या तीव्र ह्याच्यात असतात की एक्सपेक्टेशन्सनी एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा एवढ्या त्यांच्या तीव्र ह्याच्यात असतात. जातात की ते नोकरी सोडायला तयार असतात त्या गोष्टीसाठी. आणि त्यांना काय वाटतं की मी नोकरी सोडलो तर दुसरं कोण बघणार नाही आणि मला ते पद मिळेलच असं. मग त्यांचा तोही अनुभव तिथं हे होतो काय जातो तर जा. आणि मग मलाही त्याचं एवढा छान अनुभव आला की मी कधी काही मागितलं नाही म्हणजे तर न मागताही मला ते ऑटोमॅटिकली मिळत गेलं. अपेक्षा नसताना अल्पसंतुष्टता म्हणायचं. हा समोरचाच माणूस म्हणतो की बाबा घे राहतो जाऊ देत कशाला नको म्हणतोय असं का. किती आहे मग कधी कधी असंही समोरचा माणूस म्हणतो की तू कधी का मागत नाहीस काय असं होतं. मी कधी काय मागितलंच नाही म्हणून तुला आम्हानी एक पद दिलं होतं माहिती का जेव्हा तू फर्स्ट टाइम बहुतेक आला होता ना. अकृत पुण्यशाली आहे म्हणलं होतं त्याला. म्हणजे काय न करता पुण्य तुझ्या पदरात यायला लागलंय असं ते काहीतरी म्हणले होते. म्हणजे कशासाठी म्हणायचं आहे की केलंय आपण हे सगळं मी केलेल्या परिणामांचंच फळ असतं. थोडी काय तिथं तो समोरचा येतोय म्हणून मला मिळालंय. मी पूर्वी केलंय काहीतरी कोणाला तरी मदत केली आहे धर्म केलाय यात शरीराचा वगैरे वापर चांगला केलाय मनाने कोणाचं वाईट चिंतलं नाही हे सगळ्याचं फळ म्हण किंवा सदाचार म्हण थोडंसं आत्म्याचा विचार केला असशील वगैरे ह्या सगळ्या पूर्व शुभ विचारांचं फळ आज तुला फळ मिळतंय त्याचं त्या रूपाने. आणि मग आत्ता पण तशी परिणती असेल तर उलट आपली भूमी तयार आहे. आता तू या परिणामांनी शुभातून आपण शुद्धात जाऊ शकतो. पण जो अशुभात असेल कशायत असेल त्याला ध्यान करता येत नाही. पण तुला तर अजून मंद कशायत उलट तू विचार करू शकतोस किंवा आहे रिअलायझेशन तुला की हे कशाचं तरी मला फळ मिळतंय. हे सगळं ज्याला माहिती आहे ना त्याला पुढं सरकता येतं उलट. म्हणजे शुभभावातूनच आपण आत्म्यापर्यंत जाऊ शकतो. आत्म्याचा अनुभव करू शकतो. अशुभातून करू शकत नाही. म्हणून आता कर पुरुषार्थ कर तुला मिळणार होणार ध्यान होणार आपल्याला. म्हटलं की एक गोष्ट मी करत आलोय कुणाचं वाईट चिंतलं आणि ते मनात कधी आलंही नाही की समोर एखाद्या व्यक्ती आलाय तुम्हाला नाही तसं बोललाय पण त्या क्षणापुरतं वाईट वाटलं पण त्याच्यानंतर कधी त्या माणसाबद्दल वाईट वाटलंच नाही. आणि मी येऊन कधी चिंतलं नाही की बाबा ह्याचं वाईट व्हावं म्हणून. हां म्हणजे तशा मनात भाव चालले नाहीत कधी. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल की बाबा मी कुणाचं वाईट चिंतलो नाही त्यामुळं मला आज सगळं आपल्याला आपल्या परिणामांचं फळ मिळत असतं. मग ते चांगलं असू दे नाहीतर वाईट असू देत सगळं आपलंच आपल्याला मिळत असतं. ह्याचा पहिला स्वीकार केलं ना तर त्या कर्मांची निर्जरा असते. पण आपण ते कोणाला तरी दोषी बनवायला जातो कोणाच्या विषयी तरी द्वेष करायला जातो. त्याच्या निमित्तात उलटा आपण जास्त द्वेषी होतो दोषी होतो. त्याच्या निमित्तात मला जास्त पापांचा बंध होतो आणि त्याचं फळ मला भोगावं लागतं. समोरचा भोगेल नाही तर नाही भोगेल. शरीर असेपर्यंत आपल्या पंचेंद्रियांकडूनही भरपूर चुका होणार. मग ते होऊ नये म्हणून तरी प्रयत्न करतोय ना आपण. धर्म करतोय का करतोय जितकं शक्य आहे तेवढं हिंसा झूट चोरी कुशील परिग्रह ह्याच्या मला आहारी नाही जायचंय. मग म्हणून धर्म आपल्याला तेच शिकवतो की सावधानतापूर्वक करा किंवा मनवचन कायाच्या क्रिया करत असताना सगळीकडे लक्ष असू द्या जेणेकरून इतरांची हिंसा न हो इतरांना काय आपल्याकडनं खोटं मायाचारी कुटिलता असं न हो. मग हे सगळं आपल्याला पर्पजफुली सांभाळावं लागतं. असं नाही की होऊन गेलं झालं आता काय करू असं नाही. तुम्ही जेवढं इंटेन्शनली त्याला रोखू शकता तेवढं करायलाच पाहिजे. जे होऊन जातं म्हणून आता बिझनेस करत असताना तुम्हाला मायाचारी करावी लागते काय प्रज्वल आणायचं कितीला आणि विकायचं कितीला ही सगळी मायाचारी असती चोरी असती हे करावं लागते ही गोष्ट वेगळी. पण ते करतो चुकतंय हे मागं भाव पाहिजे तर त्याचं दोष कमी. पण आपण करतोय करावंच लागतं आता आम्ही काय करणार ह्याच्यामध्ये असं नाही. करतो चुकतंय ही भावना अंतरंगामध्ये पाहिजे. करणार तुम्ही ते कार्य पण ते कोणाला इजा व्हावं दुखवावं म्हणून नाही. एक आपला उदरनिर्वाह चालायसाठी म्हणून तुम्ही ते करताय. आणि त्यातूनही आपण धर्म साधतोय दान करतोय ते त्याचं एक पुण्य म्हणता येईल तसं खरं. बरं म्हणजे शेवटी कुठल्या अपेक्षेने धर्म करू नका.
तिथं निरपेक्ष करा, मला माझा आत्मा मिळावा, मला सुख मिळावं, मला निर्विकल्प जीवन जगता यावं, ही भावना ठेवा, चालते. मग तुम्ही जे पण कार्य कराल ना दिवसभरामधल्या, इवन खाताना पिताना सुद्धा तुम्हाला जाणायला चान्स आहे. खाते ते कोण खाते? शरीर खात असलं तर डेड बॉडी का खात नाही? मग जीव खातोय का शरीर खाते? जीव खातोय तर सिद्ध भगवान का खात नाहीत? मग जे जसे सिद्ध आहेत ना तसा आपला जीव आहे. मग जीव पण खात नाही आणि शरीर पण कोण खाते? जोपर्यंत हा संयोग आहे तोपर्यंत तिथं त्या शरीराच्या द्वारे अशा सगळ्या क्रिया घडतात. पण त्याच्यामध्ये पण मी खाणारा नाही आहे, जाणणार आहे, हा अनुभव आपण करू शकतो, हे मला सांगायचं आहे. म्हणून खाताना आज तसा उपयोग ठेव. मी खातोय तर मी काय करतोय त्यावेळेस पण मी जाणतोय. तुम्हाला वाटतंय मी खातोय पण खात नाही आहे, मी जाणतोय. आता मी पाहतोय, सांग पाहायचं काम कोणाचं आहे? डोळे पाहतात वाटतंय ना, पण जाणायचं काम जीव करतोय. डोळे पाहत नाहीत, डोळे जाणत नाहीत. डेड बॉडीला पण डोळे आहेत पण ते जाणू शकत नाहीत. म्हणून जाणायचं काम जीव करतोय ना, तर सगळ्या ठिकाणी जाणतोच. झोपल्यावर सुद्धा जीव जाणतो. कोणाशी बोलतोय, ऐकतोय, आता जीव काय करतोय सांग? जाणतोय. म्हणजे कानाने ऐकायचं पण स्वभाव नाही आहे जीवाचा, तोंडाने बोलायचा स्वभाव नाही आहे, तिथं पण जाणतोय. मग तो जाणणारा आहे एवढा आज दिवसभरात प्रयत्न कर, मी जाणणारा आहे. चालत असताना आम्हा सांगायच्या चालणारा नाही आहे, जाणणारा आहे असं स्वतःला सांगा ना. विचारातून तरी ॲटलिस्ट बदला. पाय उचलताना असं विचार करा, मी चालत नाही आहे, मी जाणतोय. कारण तुम्ही जाण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही, असा तो जीवाचा स्वभाव आहे. आणि मला वाटते सगळं संसार मी करतोय, म्हणजे कर्तृत्व मी घ्यायला जातो ना, म्हणून तिथं मी दिसत नाही आपल्याला. कुठलंही काम तुम्ही करू शकत नाही. साधं हे इथलं उचलून इथं ठेवायचं सुद्धा तुम्ही करू शकत नाही. मग ते व्हायचं असेल तर होणार आहे, नाहीतर त्याच वेळी तुमचा हात पॅरलाइज झाला समजा, आता उचलून ठेवा बघू. म्हणजे ती गोष्ट जर त्याच्या परिणामान तसं व्हायचं असेल तर होणारच. पण नाही, म्हणून कर्तृत्व घ्यायला जाऊ नका. मी केलं, मग त्याच्याद्वारे जीव दूर जातो स्वतःपासून. म्हणून मी कोणाचा करता नाही आहे, सगळं परिणमन स्वतंत्र आहे, त्याला मी जाणतोय. एवढा सगळीकडं पर्पजफुली विचार कर. सगळं चालू असताना इथं पण इथून आता पाहतोय हे सगळं, इथून जाताना सगळं दिसणार आहे आपल्याला, चालणार आहे, कोणाशी काहीतरी आपण व्यापार व्यवहार करणार आहे. सगळं करताना जीव काय करतोय, काय करतोय, असं जरासं स्वतःला विचारून थोडं सावध करून उपयोग स्वतःकडे देण्याचा प्रयत्न करायचा. मग तो मी म्हणजे आपलं हे आरशातलं रूप स्वतः पाहिलेलं असतं त्याच्याकडनं का बघू? तो मी म्हणजे जाणणारा आहे, त्याला काय आकार नाही, रूप नाही, रंग नाही, काही नाही आहे. बस जाणण्याची म्हणजे फिलिंग्ज आहेत. फिलिंग्जला काय असतो? जसं तू म्हणला तू पिता आहेस, तो पित्याला काय आकार आहे, काय रंग आहे, रूप आहे, काय त्याला ती फिलिंग आहे ना एक. तसंच आहे जीव म्हणजे सुद्धा. काही बघायला जाऊ नका. डोळे बंद केल्यावर मला काहीतरी दिसावं आतमध्ये, आत्मा कसा आहे, दिसणार नाही. तो डोळ्याचा विषय नाही आहे. म्हणून सांगितलं ते फील करा तुम्ही, तर तुम्हाला मिळणार आत्मा. सहज मिळणार, खूप सहज आहे, अवघड नाही आहे. फक्त आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून प्रयत्न करावा लागणार आहे. फक्त आपण बाहेर आजपर्यंत प्रयत्न केला तो आज आत करा तर आत्मा मिळणार. नेक्स्ट टाइम तू इथं राहा, सगळी जिनवाणी आपण वाचून काढू. द्वादशांगाचं होणार नाही, इथंच राहणार आहे हे सांगायला लागले मी. तू म्हणजे जायचं प्लॅन करायचं त्याला. छान. ओम जाणा हा मी शुद्धात्मा आहे, अशरीरी आहे, निर्विकल्प आहे, सुखमय आहे. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं